मंडळी, आजची आपली वाईब एकदम भारी असणार आहे, कारण हातात मस्त वाफाळता चहा आहे आणि गप्पा मारायला एक असा विषय आहे. जो ॲक्च्युली आपला पूर्ण माइंडसेट बदलून टाकणार आहे. म्हणजे कल्पना करा, आज आपण पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय किंवा ऑफिसच्या मस्त एसीमध्ये बसून लॅपटॉपवर काम करतोय. आणि अचानक इंटरनेट थोडं स्लो झालं. राईट. किंवा स्विगीची ऑर्डर 10 मिनिटं लेट झाली की आपण लगेच म्हणतो, काय यार, किती हा स्ट्रगल. लिटरली आपण इतकं मोठं करून सांगतो ना हे सगळं, जणू काही आभाळच कोसळलंय. एक्झॅक्टली. पण ऑनेस्टली, ज्या गोष्टींना आपण आजकाल स्ट्रगल म्हणतो ते खरंच स्ट्रगल आहे का? कारण आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण अशा एका माणसाची गोष्ट बघणार आहोत, ज्याने परिस्थितीची अक्षरशः कॉलर पकडली आणि स्वतःचं नशीब खेचून आणलं. बापरे, म्हणजे हा माणूस शिक्षणासाठी रोज 6 मैल अनवाणी चालायचा रखरखत्या उन्हात, पायाला चटके बसत असताना. सिरियसली माइंडसेट बदलला माझा हे वाचून. हो ना. आणि म्हणूनच आज आपण ज्या पुस्तकाच्या खोलात जाणार आहोत ते फक्त एक आत्मचरित्र नाहीये, ती एक जिवंत धडपड आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे झॉम्बी आणि लेखक आहेत आनंद यादव. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत हे पुस्तक म्हणजे एक इमोशनल आणि इन्स्पायरिंग असा गेम चेंजर प्रवास आहे. अक्षरशः ऐकणाऱ्या प्रत्येकाला पहिल्या काही मिनिटातच कळून चुकेल की आजच्या या गप्पा किती अस्वस्थ करणाऱ्या आणि तरीही तितक्याच भारी असणार आहेत. यार, म्हणजे सुरुवातीलाच पुस्तकातला तो एक सीन आहे ना, तो डोक्यातून जातच नाहीये माझ्या. तो नुसता वाचून आपण थक्क होतो की एखाद्या माणसाची शिक्षणासाठीची भूक किती तीव्र असू शकते. कोणता? तो भाकरीचा? हो, तोच. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं हे वाचताना. तो लहानगा अंदा म्हणजे आपला लेखक एका फाटक्या फडक्यात आपली भाकरी गुंडाळतो आणि अणवाणी पायांनी शाळेकडे पळत सुटतो. पायाला चप्पल नाही, रस्ता एकदम रखरखीत आणि दगडाधोंड्यांचा. राईट. पण त्याला वेळेवर शाळेत पोचायचंय. आणि नुसतं शाळेत नाही पोचायचंय, तर शाळा सुटल्या सुटल्या लगेच शेतात राबायलाही पळायचंय. ती जी धावपळ आहे ना, ती वाचताना अंगावर काटा येतो. कारण ती फक्त धावपळ नाहीये, ती वेळेसोबत आणि गरिबीसोबत चाललेली एक शर्यत आहे. अरे, आणि मास्तरांचा मार वेगळाच. एक्झॅक्टली. जर तो वेळेत पोचला नाही तर मास्तरांचा मार, आणि शेतात उशीर झाला तर बापाचा मार. दोन्हीकडून कोंडी. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे, पण आपल्या आजोबा पणजोबांच्या काळातलं. म्हणजे आज आपण पुण्यासारख्या शहरात या धकाधकीच्या आयुष्यात जगतोय. आपली मुळं साताऱ्यातली आहेत, गावातल्या मातीशी जोडलेली आहेत. हां. पण आजचं आपलं हे सेमी अर्बन आयुष्य आणि आंधांचं ते आयुष्य, यात जमीन आसमानाची तफावत आहे. पण तरीही ती वाईब किती रिलेटेबल आहे यार. तो जो आतला संघर्ष असतो ना, काहीतरी मिळवण्याची धडपड, ती आजही तीच आहे. 100%. काळ बदलला असेल पण ती जिंकण्याची भूक तीच आहे. आणि म्हणूनच या पुस्तकाचं नाव इतकं परफेक्ट आहे, झोम्बी. हे नुसतं एक शीर्षक नाहीये, तर संपूर्ण पुस्तकाचा तो आत्मा आहे. आता हे झॉम्बी नाव ऐकल्यावर बऱ्याच जणांना वाटेल की हॉलिवूडमधले ते भूत वगैरे आहेत की काय. हो, पण तसं अजिबात नाहीये. कोल्हापूर, साताऱ्याकडे झोंबी म्हणजे कुस्ती किंवा झुंबा-झुंबी. म्हणजे दोन पैलवान जेव्हा लाल मातीत एकमेकांशी भिडतात, एकमेकांवर डावपेच लावतात, त्याला झोंबी खेळणं म्हणतात. राईट. हा शब्दच मुळात रांगडा आहे. आणि ही कुस्ती फक्त आखाड्यातल्या पैलवानांची नाहीये बरं का. मग ही एका गरीब, भूमिहीन पोराची, पोटापाण्याशी, समाजाशी आणि स्वतःच्या बापाशी चाललेली अस्तित्वाची लढाई आहे. चायला लय भारी मेटाफर आहे यार हा. लेखक इथे परिस्थितीलाच आखाड्यात खेचतोय. एक्झॅक्टली. आंधाच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन कुस्तीचा डाव होता. कधी भूक त्याला आसमान दाखवायचा प्रयत्न करत होती, तर कधी दारिद्र्य त्याची मानगुटी पकडत होतं. पण हा गडी हार मानणाऱ्यातला नव्हता. अजिबात नाही. तो प्रत्येक वेळी माखलेल्या अंगाने पुन्हा उभा राहायचा. सिरियसली. आणि या झोंबीमधला सगळ्यात मोठा आणि हृदयद्रावक संघर्ष कुठला असेल तर तो म्हणजे पाटी विरुद्ध पोळी. म्हणजे स्लेट वर्सेस ब्रेड हा पुस्तकातला सगळ्यात महत्वाचा आणि भिडणारा मुद्दा वाटतो मला. हो ना. आपण जेव्हा याच्या मुळाशी जातो तेव्हा लक्षात येतं की एका बाजूला पोटाची भूक आहे, जी रोजची आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीच चिंता. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची भूक आहे, जी भविष्याची आहे, जी आंदाला त्या चिखलातून बाहेर काढणार आहे. पण बघ ना, जेव्हा घरात खायला दाणा नसतो तेव्हा पाटी हातात घेणं हे का गुन्ह्यासारखं वाटू लागतं. अगदी बरोबर. आणि या पाटी आणि पोळीच्या संघर्षात सगळ्यात जास्त कोण भरडलं गेलं असेल तर ती आंदाची आई तारा. तिची गोष्ट वाचताना ऑनेस्टली मन सुन्न होतं. विचार करा, तिचं लग्न झालं तेव्हा ती किती वर्षांची होती माहितीये? किती? फक्त 1 वर्षाची. बापरे, 1 वर्ष. म्हणजे तिला स्वतःचं बालपण काय असतं हेच कधी कळलं नसेल. मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मी अक्षरशः सुन्न झाले. लिटरली.
पाळण्यात बाशिंग बांधलं होतं तिला. आणि सासरी आल्यावर नवऱ्याचा रोजचा बेदम मार खाऊन पोरांसाठी रात्रंदिवस जात्यावर दळण दळून तिने जो मूक संघर्ष केलाय तो वाचताना शब्द अपुरे पडतात. पहाटे उठून जात्यावर दळण दळण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत शेतात राबण्यापर्यंत तिचं आयुष्य म्हणजे नुसता घाणा होता. ती बाई लिटरली तिचं आयुष्य पणाला लावते यार. नवऱ्याच्या नजरेपासून लपवून ती अन्नासाठी एखादी भाकरी बाजूला काढून ठेवायची. हा जो मूक पाठिंबा आहे ना, तो खूप मोठा आहे. सो रिलेटेबल यार. आपल्या घरातल्या गावातल्या आज्या पण अशाच असायच्या. हो, स्वतःच्या अस्तित्वाची राख रांगोळी करून पोरांसाठी ढाल बनून उभे राहायच्या. त्यांच्याकडे स्वतःचा असा आवाज नसायचा, पण त्यांची कृती खूप काही सांगून जायची. पण हे ऐकताना थोडा ॲनालिटिकल विचार करूया आपण. अन्नाचा बाप रत्नू याच्या बाजूने विचार करायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या काळची ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घ्यावी लागेल. म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्या काळात आणि आजही बऱ्याच अंशी शेती हेच एकमेव जगण्याचं साधन होतं. शेतात काम करायला माणसं लागतात. पोरगा जर शाळेत गेला तर शेतात एक हात कमी होणार, म्हणजे उत्पन्नात घट होणार. हां. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. त्या बापाला गरिबीची भीती होती. शेतात राबणारे हात कमी होतील असं त्याला वाटायचं. तो स्ट्रक्चरल इश्यू होता. पोटाची खळगी भरणं हेच त्याच्यासाठी सगळं होतं. शिक्षणातून लगेच पैसे येत नाहीत, पण शेतात राबल्या की संध्याकाळी चुलीवर भाकरी तरी भाजता येते. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस. तो बाप नुसता आडमुठा आणि हेकेखोर होता. शिक्षणाला कुळाला लागलेला बट्टा मानायचा आणि पोराला लाथाबुक्क्यांनी मारायचा. तुला वाटते तो फक्त अर्थशास्त्राचा विचार करत होता? अजिबात नाही. ओके, सांग तुझं व्हर्जन. कारण मला तरी वाटतं की गरिबी माणसाला खूप प्रॅक्टिकल आणि कधीकधी क्रूअर बनवते. माझं वर्जन नाही, हेच सत्य आहे. तो नुसतं गरिबीला घाबरत नव्हता, तर त्याचा इगो खूप मोठा होता. पोराने शाळा शिकणं म्हणजे त्याला स्वतःचा अपमान वाटायचा. इगो? कसं काय? अरे, आपण शेतकरी, आपण मातीत राबणार. हे पांढरपेशी लोकांचं काम आपल्याला शोभत नाही. हा जे एक न्यूनगंड आणि खोटा अहंकार होता ना, तो रतनूच्या वागण्यातून सतत दिसतो. तसं बघायला गेलं तर हेही खरं आहे. शिक्षणाला विरोध करण्यासाठी तो स्वतःच्या पोराची पाटी पेन्सिल अक्षरशः फोडून टाकायचा, पोराला मारून मारून रक्ताळायचा. एखादा बाप गरिबीमुळे पोराला शाळेत पाठवू शकत नाही हे समजू शकतो आपण. बरोबर. पण जो बाप पोरगा शिकतोय म्हणून त्याची पाटी फोडतो, पुस्तकं फाडतो, त्याला तू स्ट्रक्चरल इश्यू कसा म्हणू शकतोस? तो निव्वळ जुलूम होता. पॉइंट आहे, तो निव्वळ जुलूम होता. पण या सगळ्या अंधारातही आंदा न डगमगता उभा राहिला. त्याने पाटी फुटली म्हणून शिक्षण नाही सोडलं. एक्झॅक्टली. आणि हे सगळं इतकं ग्रिपिंग आहे ना. पण अरे थांबा, जे लोक आता हा डीप डाईव्ह ऐकतायत, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला, आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतो, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे आणि अशाच भारी भारी पुस्तकांच्या गप्पा ऐकायला मिळतील. तर आपण कुठे होतो? आपण आंदाच्या जिद्दीबद्दल बोलत होतो. बापाने पाटी फोडल्यावरची गोष्ट. हो, तो बाप आडमोठा होताच. त्याची ती क्रूरता फक्त गरिबीतून आलेली नव्हती, तर ती एका पिढीजात मानसिकतेतून आलेली होती. पण बघ ना, यातूनच आंदाची जी जिद्द तयार झाली तीच खरी झोंबी आहे. बापाने समोरून येणारे सगळे रस्ते बंद केले म्हणून त्याने मागचं दार शोधलं. याच जिद्दीतून आंदाने एक नवीन टेक्निक शोधून काढली, ज्याला आपण आजच्या भाषेत स्टेल्थ लर्निंग म्हणू शकतो. चोरून अभ्यास करणं. हे तर लिटरली नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे ज्या वयात मुलांना अभ्यास करण्यासाठी घरातून ओरडावं लागतं, त्या वयात हा पोरगा अभ्यास करण्यासाठी मार खात होता आणि तरीही मार्ग शोधत होता. बापाने शिक्षणाची पुढची दारं बंद केल्यावर आंदाने काय केलं? तो गुरांच्या मागे जायचा. रानातल्या त्या बेलफळांच्या झाडाखाली बसून आंदा कसा अभ्यास करायचा हे वाचून थक्क व्हायला होतं. घरात पुस्तक उघडलं की बापाचा मार ठरलेला. मग रानात गेल्यावर गुरं चरत असताना हा गुपचूप लपवलेलं पुस्तक काढणार आणि वाचणार. झाडाची सावली हीच त्याची शाळा होती आणि निसर्ग हाच त्याचा सोबती. ही लिटरली नेक्स्ट लेवल जिद्द आहे. परिस्थितीने त्याला सगळीकडे ब्लॉक केलं होतं, पण त्यांनी स्वतःचा असा एक चोरटा रस्ता शोधून काढला. हे असं आहे की तुम्ही एखाद्या नदीचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न करता आणि ती नदी आजूबाजूच्या खडकांमधून आपली वाट शोधत पुढे जातेच. अगदी तसंच. आणि नुसता रस्ता नाही शोधला, तर त्याने पूर्ण सिस्टमलाच ओव्हरकम केलं. गावातल्या शाळेतून जेव्हा तो शहरातल्या हायस्कूलमध्ये जातो, तेव्हा कुस्तीचा आखाडाच बदलतो. कसं काय?
आत्तापर्यंत तो फक्त गरिबीशी आणि बापाशी लढत होता, पण शहरात आल्यावर त्याला एका नवीन भयानक दुजाभावाचा म्हणजे भेदभावाचा सामना करावा लागतो. ओ येस. गावातले मास्तर तरी थोडे मायेने वागायचे, पण शहरातले शिक्षक आणि मुलं या गरीब फाटक्या कपड्यांतल्या पोराकडे एकदम तुच्छतेने बघायचे. राईट, तुला काय जमणार हे असा त्यांचा दृष्टिकोन असायचा. ही एक वेगळ्याच प्रकारची झोंबी होती. इथे त्याला शारीरिक मार बसत नव्हता, तर इथे त्याच्या आत्मसन्मानावर वार होत होते. असतो. अगदी खरंय. एक वेळ माणूस पाठीवर पडलेले वळ सहन करू शकतो, पण डोळ्यांतली ती तुच्छता सहन करणं खूप कठीण असतं. आणि या सगळ्याचा सामना करत असताना त्याची परिस्थिती काही सुधारलेली नसते. घरात अभ्यास करायला न वीज आहे, न स्वतःची पूर्ण पुस्तकं आहेत. फ्रीशिप मिळवण्यासाठी म्हणजे फी माफ व्हावी म्हणून त्याला कशी वणवण करावी लागतीये ते आपण वाचतो. उपाशी पोटी लोकांचे टोमणे ऐकत फाटक्या शर्टावर हा पोरगा अभ्यास करतो आणि शेवटी काय होतं, हाच पोरगा तालुक्यात पहिला येतो. हा पार्ट ऑनेस्टली एकदम अंगावर काटा आणणार आहे. ज्या पोराकडे बघून लोक नाकं मुळपायचे, ज्याला वर्गात सामावून घ्यायला कोणी तयार नव्हतं, त्याने अख्ख्या तालुक्यात पहिला नंबर काढून दाखवला. हे म्हणजे एखाद्याने आपल्या घामाने आणि रक्ताने स्वतःचं नशीब नव्याने लिहिण्यासारखं आहे. हीच ती झोंबी जिची आपण मगाशी चर्चा करत होतो. त्याने फक्त पुस्तकांची नाही, तर त्या पूर्ण प्रस्थापित व्यवस्थेशी कुस्ती खेळली आणि ती जिंकली. त्याने दाखवून दिलं की बुद्धिमत्ता आणि जीभ ही कोणाच्याही बापाची जहागिरी नसते. आणि या पुस्तकाने फक्त अंदाचं आयुष्य नाही बदललं, तर मराठी साहित्यात कसा गेम चेंज केला हे पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे झोंबी येण्याआधी आपल्याकडे ग्रामीण साहित्याचं जे चित्र उभं केलं जायचं ते कसं होतं? हिरवीगार शेतं, पावा वाजवणारा गुराखी, जात्यावरच्या गोडोव्या. सगळं कसं रोमॅन्टिक आणि गोडगुलाबी. जणू काही गावात कसलाच प्रश्न नाहीये. वाचक ते वाचून हरखून जायचे. हो, अगदी पिक्चरमधल्यासारखं. पण आनंद यादवांनी हे सगळं खोटं चित्र फोडून काढलं. त्यांनी साहित्यातली ती गोडगुलाबी काच फोडली आणि वाचकांना वास्तवाचे चटके दिले. त्यांनी दाखवून दिलं की गावातली जमीन जितकी कडक आहे, तितकंच तिथलं आयुष्यही रखरखीत आहे. गरिबीचे चटके, बापाचा मार, पोटाची आग, जातीभेद हे खऱ्या रखरखीत वास्तवाचं भान या पुस्तकाने पहिल्यांदाच एवढ्या ताकदीने दिलं. आनंद यादवांनी स्वतःचं रक्त साहित्यात ओतलं आणि त्यामुळेच ते इतकं जिवंत वाटतं. म्हणूनच तर या पुस्तकाला 1990 सालचा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कारण हे केवळ एका व्यक्तीचं दुःख नव्हतं, तर ते एका संपूर्ण वर्गाचं, एका पिढीचं प्रतिनिधित्व करत होतं. आणि या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती स्वतः पु ल देशपांडे यांनी लिहिली आहे. पु ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. हो, जे त्यांच्या विनोदासाठी ओळखले जातात. पण त्यांनी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा तेही हादरून गेले. आणि ती प्रस्तावना म्हणजे खऱ्या अर्थाने एक मास्टरपीस आहे. पु ल देशपांडे यांनी या पुस्तकाला बालपण हरवलेलं बालकांड असं म्हटलंय. किती खोल अर्थ यात. कारण अंधाने कधी बालपण अनुभवलंच नाही. त्याला खेळायला कधी वेळच मिळाला नाही. त्याला फक्त राबायला आणि रडायला मिळालं. आणि पुलंनी या पुस्तकाला साहित्यात आलेलं एक वादळ असं का म्हटलंय हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवतं. हे पुस्तक वाचकाला सुखावत नाही, ते आतून अस्वस्थ करतं. आपल्या आरामदायी आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. आपण जेव्हा अशी पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला आपल्याच आजूबाजूला नव्याने पाहण्याची दृष्टी मिळते. अगदी 100%. आणि आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. कोणता? आज आपण बघतो आपल्याकडे सगळं काही आहे. 5G इंटरनेट आहे, लॅपटॉप्स आहेत, राहायला चांगली घरं आहेत, आई-वडील आपल्याला हवं ते आणून देतात. पण तरीही थोडं काही मनासारखं नाही झालं, अभ्यासाचा थोडा ताण आला किंवा एखादी गोष्ट वेळेवर नाही मिळाली की आपण लगेच गिव्हअप करतो, नैराश्यात जातो. राईट. अंधाकडे यातलं काहीच नव्हतं ना. पुस्तकं, ना पाठिंबा, ना वीज. पण त्याच्याकडे ती झुंबी खेळायची, ती परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन लढायची जिद्द होती. आज आपण सुखसोयींच्या आहारी जाऊन ती जिद्द तर हरवून बसलो नाहीये ना. खूपच भारी आणि भिडणारा थॉट आहे हा. खरोखरच सोयी सुविधांनी आपलं आयुष्य सोपं केलंय, पण कदाचित आपल्याला आतून कमकुवतही केलंय. हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आज आपल्यात ती झोंबी खेळायची जिद्द उरली आहे का? विचार करा. हे पुस्तक फक्त जुन्या काळाची आठवण नाही, तर आजच्या पिढीला दाखवलेला एक आरसा आहे. हे पुस्तक नक्की वाचा, पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. कारण जेव्हा आपण अंदाजा तो रखरखीत प्रवास वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातल्या समस्या खूपच लहान वाटू लागतात. नक्की वाचा आणि हे विश्लेषण ऐकल्यावर कमेंट्समध्ये नक्की सांगा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. स्वतःतल्या त्या झोंबीला पुन्हा एकदा जागं करण्याची वेळ आली आहे. आणि हो, पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका.
बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.